तेव्हा 8व्या दिवशी सुद्धा हा सगळा संप सुरू आहे। याच्यावर तोडगा निघतो का याकडे आपली नजर असणार आहे। पण यानंतर बातमी निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या मोठ्या घोषणांची। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारने ओबीसी समाजासाठी थोड्या नव्हे तर तब्बल 700 कोटींच्या योजनांना मंजुरी दिली आहे। याशिवाय ओबीसी महामंडळाला 250 कोटी रुपये जाहीर करण्यात आले। याशिवाय ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृह योजना लागू करण्यात आल्यात। 16% आरक्षणाचे विधेयक मंजूर करून राज्य सरकारने मराठा समाजाला खुश केलं, तर आता 700 कोटींच्या योजनांना मान्यता देऊन फडणवीस सरकारने ओबीसी समाजालाही गोंजारण्याचा प्रयत्न केलाय। तिकडे केंद्रात मोदी सरकारने सवर्णांना 10% आरक्षण जाहीर करून विरोधकांना आधीच धक्का दिला होता। त्याच धर्तीवर फडणवीस सरकार सर्व वर्गातल्या मतदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। वसंतराव नाईक महामंडळासाठी आपण 300 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, तर इतर मागासवर्गीय महामंडळासाठी आपण 250 कोटी रुपयाची यासाठी तरतूद केलेली आहे। आज विशेष म्हणजे रामोशी, वडारी आणि पारधी समाजासाठी विशेष असं पॅकेज याच्यामध्ये देण्याचं देखील प्रावधान केलेलं आहे। त्याच्यासाठी एक वेगळी फ्रेम करून याच समाजातील लोकांना जास्तीचं प्रकरण किंवा जास्तीचा लाभ आणि त्यांना कर्ज प्रकरणे कसे मंजूर होतील यासाठी देखील एक स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात आलेला आहे। निवडणुकांच्या तोंडावर सरकारने केलेला हा घोषणांचा पाऊस आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे। निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं प्रलोभन देणं हे सरकारचा म्हणजे सरकार वर्चस्व की केंद्राचं असो की राज्य सरकार अशा पद्धतीने हे सरकार भूलथापा देणारं सरकार आहे। याचा काही उपयोग होणार नाही आता वेळेवर, परंतु भटक्या विमुक्तसाठी मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिपसाठी या तरतुदी पूर्वीच करायला पाहिजे होता। एवढं उशिरांना सांगून सुटलंय। आपण यानंतर वडाळा डेपोमध्ये जाणार आहोत, जिथे बेस्ट कर्मचाऱ्यांसमोर आज 8व्या दिवसामध्ये हा 1947 पासून आतापर्यंत बीएसटीच्या इतिहासातला सर्वात मोठा संप आहे। गेला संप हा 82 ला 7 दिवसाचा होता, आज आपण 8व्या दिवसात। याच्याबद्दल काही आनंद नाहीये, कारण हा आपला अस्तित्वाचा लढा आहे। आपल्या मागण्या एकदम स्पष्ट होत्या। एक की बीएसटीचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन व्हावा। तो प्रस्ताव महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये 26 ऑक्टोबर 2017 ला पारित झालेला आहे आणि तो सरकारकडे अंमलबजावणीसाठी पाठवावा आणि सरकारने नंतर त्याची अंमलबजावणी करावी ही आपली मागणी होती। दुसरं, कारण त्याच्यावरती सर्व अवलंबून आहे, आपले पगार, आपला पुढचा वेतन करार, ग्रॅज्युटी, रिटायर होणारे कामगार सर्वच, आणि या मुंबईकर जनतेला सेवा देखील त्याच्यामुळे मिळणार आहे। कारण मी वारंवार सांगतोय की सत्तेमध्ये जे लोक आहेत, शिवसेना आहे, त्यांना ही बीएसटी बंद पाडायची आहे। मी पहिल्या दिवस ज्या दिवशी संप सुरू झाला त्या दिवशी सांगितलं की यांना खाजगीकरण करायचं आहे, यांना कामगार जगवायचं नाही, यांना बीएसटी जगवायची नाही, यांना ही बीएसटी विकून काढायची आहे। तर शिवसेनेचे काही युनियन लिडर्सनी माझ्यावरती टीका केली। परवा रविवारी स्वतः पेपरमध्ये महापालिका आयुक्तांनी सांगितलं की आम्हाला आता वेट लिस्टिंग शिवाय पर्याय नाही, म्हणजे भाड्याने बस गाड्या, भाड्याने कर्मचारी, म्हणजे आपल्याला बाहेर काढायचं चाललेलं आहे। दुसरी मागणी होती, 2007 नंतर जो भरती झालेला कर्मचारी आहे त्याला पूर्व लक्ष्य प्रवाहाने 7930 या मास्टर ग्रेड मध्ये त्याचे वेतन निश्चिती करण्यात यावी। तो सुरुवातीला टेम्पररी होता, परमनंट करून घेतला, आता त्याचा थोडा पगार वाढवून पाहिजे। आणि तिसरं, एकूण सर्वांची जे मागणी पत्र आहे वेतनवाढी संदर्भात, ती वेतन
वाढसाठी मागणी पत्रावर तातडीने चर्चा करावी आणि यांच्याबरोबर नव्हे तर ट्रायब्युनल, कारण इंडस्ट्रियल ट्रायब्युनल चांगल्या पद्धतीने आपल्याला देऊ शकेल, कारण हे काहीच देणार नाहीत. आज कोर्टामध्ये जे त्रिसदस्य समिती आहे त्यांचा जो अहवाल आला, त्या अहवालामध्ये आणि नंतर जे महानगरपालिकेने म्हणजे बीएसटीने जे दिलेला आता रंगा जो बोलला ते काय देत आहेत ते अहवाल, मला असं वाटत नाही अहवाल आणि आता बीएसटीने दिलेलं काय काय करायला पाहिजे त्यांचं जे रिफॉर्म्स आहेत, कृती आराखडा आहे की आम्हाला हे पाहिजेत, हे मला असं वाटतच नाही की बीएसटी किंवा त्या त्रिसदस्य समितीने दिलेलं आहे. मला असं वाटतं हे सरळ मातोश्रीने सांगितलंय यांना मारून टाका. फार खेदाने सांगावं लागतंय. आज काय देत आहेत, पहिली ते त्रिसदस्य समितीने मला जे कळलेलं आहे जे सांगतायत की तुम्ही 20 टप्पे 2007 नंतरच्या कर्मचारीसाठी मागितले तर 10 टप्पे द्या, म्हणजे तफावत दूरच करायची नाही, रेंगाळत ठेवायचा आहे विषय. आणि त्याच्यानंतर पूर्ण अहवालामध्ये कुठेही विलिनीकरणाबाबत एक साधा शब्द नाहीये. स्वतःच पास केले महानगरपालिकेने पारित केलेला ठराव आहे की बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा. एवढं सर्व मांडणी केली. प्रमुख मागणी आहे, मुंबईकर जनतेला सुद्धा त्याच्यामुळे सेवा मिळणार, आपली नोकरी सुद्धा त्याच्यामुळेच टिकणार. एक चकाट शब्द नाही, चकाट शब्द नाही, म्हणजे त्यांना करायचं नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट जी ते बोललेले आहेत की बीएसटी टू इम्प्लिमेंट ऑल इकॉनॉमी मेजर्स, म्हणजे आर्थिक दृष्ट्या जे जे सुधारणा करायचे आहेत ते बीएसटी त्याचं अंमलबजावणी करणार. जसं रंगा म्हणाला माझं डेथ वॉरंट आहे, माझं मृत्यूपत्र मी साईन करणार आहे. मी आज आपल्या समोर आणि मीडिया समोर सांगतो, हे जे काही त्यांनी रिफॉर्म्स टू बी इम्प्लिमेंटेड हे बीएसटीने दिलेलं आहे, हे मला खात्री आहे की माननीय उद्धवजींनी सांगितलेलं आहे, कारण की त्या दिवशी सुद्धा महापौरांच्या याच्यात हेच आणलं होतं आणि म्हणून आपण बाहेर निघालो. आणि हे देऊन, हे आपल्याला करायला लावून, ते आपल्याला आता वाटतं त्यांना शेतकरी नंतर आपल्यालाच पाठवायचं आहे, कारण त्याच्यामध्ये जे काही सांगितलं गेलेलं एकाची नोकरी वाचणार नाही. सुरुवातीला पगार कमी होतील फटकन आणि नंतर एकाची ही नोकरी शिल्लक राहत नाहीये. सरळ सरळ खाजगीकरण आहे. अर्ध्यावर ताफा आणणार आहेत एका वर्षामध्ये. कोणाची नोकरी शिल्लक राहणार आहे? कोण काय करणार आहे? आपण हा लढा सुरू केला जगण्याचा. तेव्हा अत्यंत गंभीर आरोप जे आहेत ते मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले आहेत शशांक राव यांनी. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते. 7वा वेतन आयोगाचा शिक्षकांना आता लाभ मिळणार आहे. शिक्षकांना केंद्र सरकारनं ही भेट दिलेली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं 1241.78 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे आणि 29,264 शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय नेमका हा निर्णय आहे आणि किती जणांना याचा फायदा होणार आहे? खास करून आज प्रकाश जावडेकर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहे, त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की खास करून तांत्रिक क्षेत्रात असणारे शिक्षक आणि राज्य सरकारचे जे दोन्ही शिक्षक आहेत या दोघांनाही साधारणतः 50% जे साधारणतः
मदत असते ती 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गतची ती मिळत नव्हती। त्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला। जवळपास 1200 कोटीपेक्षा जास्त निधी हा केंद्र सरकार देणार आहे आणि सोबतच जवळपास 3.5 लाख जे शिक्षक आहे जे राज्य सरकारच्या अंतर्गत येतात, AICTEच्या अंतर्गत येतात, त्यांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी आम्ही मंजुरी दिली अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। हा एक मोठा निर्णय आहे। खास करून जर बघितलं, खास करून आतापर्यंत शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाचा फायदा मिळत नव्हता। 7वा वेतन आयोगाला जरी केंद्र सरकारने लागू केला असेल पण तरीही अनेक राज्य सरकारच्यामध्ये आणि सोबतच केंद्राच्या अनेक शिक्षण संस्थांमध्ये त्याचा फायदा मिळत नव्हता। तो दिलासा देण्याचा निर्णय खास करून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेला आहे। हा एक मोठा निर्णय आहे असं म्हणावं लागेल। नक्कीच पुन्हा एकदा सरकारनं निर्णयांचा धडाका लावलेला आहे आणि यावेळेस त्यांनी शिक्षकांना एक महत्त्वाची ही गुड न्यूज दिलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर बातमी दुष्काळासंदर्भातली आहे। दुष्काळामुळे शहरांची वाट धरणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी। दुष्काळी भागातील तरुणांसाठी एसटीची 4,416 चालक आणि वाहक पदांची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली आहे। औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या 12 जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। मराठा समाजाचं 16% आरक्षण, आर्थिक मागासवर्गीयांना दिलेलं 10% आरक्षण या पदांसाठी लागू होणार आहे। त्यामुळे आरक्षण देणारी एसटी महामंडळ राज्यातली पहिलीच संस्था ठरली आहे। उद्यापासून ही जाहिरात msrtc.gov.in आणि MRTCEXAM म्हणजेच MRTCExam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। पदांसाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया ही 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे। आज इकडे अजून एक गोष्ट सांगतोय की विद्युत पुरवठ्याची सुद्धा लोक स्ट्राईकवर आहेत, त्यांना वारी नाही, कारण की त्यांची जी युनियन मान्यता तिकडे युनियन आहे ती सुद्धा शिवसेनेबरोबर गेलेली आहे। पण त्यांना त्यांच्या लढ्याला पूर्ण साथ आपणही देऊ, कारण की ते आपले बांधव आहेत। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। आता माघार नाही, आता माघार नहीं, जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो, जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो। आपल्या आपल्या डेपोला जाऊन परत गेट थांबायचे आहे, कारण गद्दारांची दाल होईल। बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा हा 8वा दिवस आहे संपाचा आणि हा संप मागे घ्यायला ते अजिबात तयार नाहीयेत। खरं तर बेस्टचा संप कधी संपणार याच्याबद्दल मुंबईकर डोळे लावून बसलेले असताना शशांक राव यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना वागणूक दिली जाते, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल शिवसेनेच्या पुरस्कृत असलेल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांकडून जी वागणूक दिली जाते त्याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। बघूयात या सगळ्याबद्दल नेमकं काय घडतंय त्याच्यावर आपली नजर असणार आहे तुर्तास वेळात पुढच्या बातमीकडे। मानगुटीवर बसलेलं संशयाचं भूत कशा प्रकारे संसार उद्ध्वस्त करू शकतं याची प्रचिती जळगावात आली आहे। पेशानं वकील असलेली पत्नी फोनवर सतत कुणाशी तरी बोलते म्हणून डॉक्टर असलेल्या पतीनं तिची हत्या केली आहे। एवढंच नाही तर एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे डॉक्टरनं गुन्हा लपवण्यासाठी एक शक्कल लढवली। मात्र गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच। डॉक्टर पतीनं केला वकील पत्नीचा खून, चारित्र्यावर संशय घेतल्याच्या ठिणगीनं संसाराची राख। हार्ट अटॅक आल्याचा बनाव करत थेट पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी। जळगावातल्या जामनेरमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हळहळतोय, कारण ज्या डॉक्टरला देव म्हटलं जातं त्याच डॉक्टरनं आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे। सरकारी वकील विद्या पाटील यांचा भरत पाटील यांच्याशी 15 वर्षांपूर्वी विवाह झाला, मात्र पत्नी सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असते। या क्षुल्लकशा वादानं थेट पत्नीच्या हत्येपर्यंत टोक गाठलं। हत्येनंतर भेदरलेल्या भरत यांनी पत्नीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करत मृतदेह थेट भुसावळच्या बलखेडमधल्या मूळ गावी नेला। त्यांचा वाद झाला आणि या वादामध्ये
यातील आरोपी यांनी मयतचे नाक, तोंड आणि गळा दाबून तिचा खून केलेला आहे। सदरचा प्रकार हा खुनाचा असल्याने जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये मुख्य आरोपी भरत लालसिंग पाटील यास अटक करण्यात आलेली आहे। विद्या यांच्या नातेवाईकांना संशय आल्यानं त्यांनी पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली, ज्यामध्ये खून झाल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान आपल्या सहकार्याच्या खुनामुळे वकील संघटनेच्या वतीनं श्रद्धांजलीसाठी कामकाज बंद ठेवण्यात आलं। जी परवाची जी घटना आहे त्यामध्ये त्यांचं जे जाणं आहे त्यातल्या त्यात त्यांच्या पतीने त्यांचा खून केलेला आहे हे मोठं क्लेशदायक आहे। गुन्ह्याचा जो खटला आहे हा लवकरात लवकर चालून त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा होणे गरजेचे आहे। त्यामुळे ज्या डॉक्टरने आजवर अनेक रुग्णांची सेवा केली त्याचेच हात आपल्याच पत्नीचे प्राण घेण्यासाठी धजावले, हे चित्र भयंकर आहे। राजेश भागवत, न्यूज 18 लोकमत, जळगाव। मकर संक्रांतीच्या निमित्तानं देशभरात मोठं उत्साहाचं वातावरण आहे। दक्षिण भारतातील तामिळनाडूत पोंगल मोठ्या उत्साहात साजरा होतो। यावेळी वादग्रस्त जल्लीकट्टू खेळाचंही आयोजन केलं जातं। जल्लीकट्टूसाठी तामिळनाडू सरकारनं काही नियमावली जारी केली आहे। त्यानुसार या खेळात सहभागी होणाऱ्या बैलांना आता टोकन देण्यात आलंय। या नियमाच्या पार्श्वभूमीवरच हा खेळ मोठ्या उत्साहात आज साजरा केला जातो। जल्लीकट्टू हा तामिळनाडूतला एक प्राचीन खेळ आहे। पिकांच्या काढणीच्या मुहूर्तावर या खेळाचं आयोजन केलं जातं। जल्ली म्हणजे सिक्का आणि कट्टू म्हणजे बैलाचा बांधा। यात खेळात ताकदवान बैलांच्या शिंगामध्ये सिक्के आणि नोट अडकवले जातात। त्यानंतर त्या बैलांना मैदानात सोडलं जातं आणि यात सहभागी झालेल्यांना बैलांच्या शिंगांना पकडून त्यांना नियंत्रित करायचं असतं। त्यातूनच बक्षीस मिळवायचं असतं। पण यात बऱ्याचदा खेळाडूंना जीव गमवावा लागतो, त्यामुळे त्याविरोधात आवाज उठवला जातो। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।